वेलकम टू महास्पर्धा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार आणि भागाकार याचे नियम पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीचे नियम पाहिलेले होते. त्यामध्ये आपण समान नियम, समान चिन्हाचा नियम आणि विरुद्ध चिन्हाचा नियम असे 2 प्रकार पाहिले होते. समान चिन्ह असतील तर येणाऱ्या उत्तराला तेच चिन्ह द्यायचं असतं. म्हणजे वजा-वजा संख्या असतील तर वजा चिन्ह द्यायचं आणि अधिक-अधिक संख्या असतील तर अधिकच चिन्ह द्यायचं. परंतु विरुद्ध संख्या असतील म्हणजे विरुद्ध चिन्ह असतील तेव्हा फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं होतं. हा आपला बेरीज आणि वजाबाकीचा नियम आहे. फक्त आता गुणाकारामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या अशा असतील. गुणाकार म्हणजे कसं? तर पहिली संख्या तुमची अधिक असेल आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा असेल म्हणजे दुसरी संख्या सुद्धा अधिक असेल, तर येणारी संख्या ही अधिकच असणार आहे. त्याचबरोबर पहिली संख्या वजा असेल, दुसरी संख्या वजा असेल आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा असेल, तर येणाऱ्या संख्येचं उत्तर देखील अधिक येणार आहे. म्हणजे हा झाला आपला समान चिन्हांचा नियम. समान चिन्हांचा नियम हा बेरीज बेरीज आणि वजाबाकीमध्ये पण नियम आहे. परंतु इथं जो बदल होतोय, तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. अधिक-अधिक असेल तर अधिकच होतं. इथं अधिक-अधिक असेल तर अधिकच होतंय. आता बेरीज आणि वजाबाकीच्या नियमामध्ये वजा-वजा असेल तर वजाच होतंय आणि गुणाकारामध्ये वजा-वजा असेल तर अधिक होते. हा तेवढा बदल ठेवायचा आहे. जसं की बेरजेच्या किंवा वजाबाकीच्या नियमामध्ये काय आहे? वजा म्हणजे ऋण, ऋण म्हणजे कर्ज असं लक्षात ठेवा. आणि जेव्हा 2 संख्या वजा असतील, जसे की -5 आणि -5 असेल, याचा अर्थ काय? तुमच्यावर ₹5 कर्ज आहे. अजून त्यामध्ये ₹5 चीच भर पडली, कर्ज काढलं तुम्ही, तर एकूण ₹10 चं कर्ज झालं. म्हणजे हे -10 असं झालं. तेव्हा बेरीज आणि वजाबाकीच्या नियमामध्ये हे लागू होतं. फक्त गुणाकारामध्ये वजा-वजा असं 2 चिन्ह सोबत आली 2 संख्यांची, तर त्याचा उत्तराला हे अधिक चिन्ह येणार आहे. हा समान चिन्हांचा नियम झाला. आता आपण विरुद्ध चिन्हांचा नियम पाहूया, जो बेरीज आणि वजाबाकी या नियमामध्ये सुद्धा होता. यामध्ये बघा, पहिली संख्या जर अधिक असेल आणि दुसरी संख्या वजा असेल आणि दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा असेल, तर येणारं उत्तर हे वजा येतं. आणि पहिली संख्या वजा असेल, दुसरी संख्या अधिक असेल, तर येणारं चिन्ह हेही वजा येणार आहे. म्हणजे विरुद्ध संख्यांचा जो नियम आहे, तो गुणाकार आणि भागाकारामध्ये एकदम सोपा आहे लक्षात ठेवण्याजोगं, की समान चिन्ह आली तर अधिक आणि विरुद्ध चिन्ह आली तर वजा. फक्त बेरजेमध्ये इथं मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यायचं आहे. एवढा फरक आहे फक्त जर ती चिन्ह विरुद्ध असतील तर. समान असेल तर संख्या वजा असतील वजा, अधिक असेल तर अधिक. म्हणजे हा तुमचा समान चिन्हांचा हा एक नियम झाला गुणाकार आणि भागाकारामध्ये आणि हा दुसरा नियम झाला. आता हे गुणाकाराच्या बाबतीत झालं. आपण भागाकाराच्या बाबतीत पाहिलं तरी सुद्धा असंच येणार आहे बघा. आता आपण भागाकाराच्या संबंधित पाहूया. ह्या गोष्टी आपण समजा गुणाकाराच्या बाबतीत पाहिल्या असं समजा. भागाकाराच्या बाबतीत सुद्धा तसंच घडतं. पहिली संख्या अधिक आहे, दुसरी संख्या अधिक आहे आणि त्या दोघांचा भागाकार करायचा आहे, तर येणारी संख्या ही अधिकच येणार आहे. त्याचबरोबर पहिली संख्या वजा आहे, दुसरी संख्या वजा आहे आणि त्या दोघांचा भागाकार करायचा आहे, तर येणारं उत्तर हे देखील अधिकच येणार आहे. हा झाला समान चिन्ह. आणि विरुद्ध चिन्हांच्या बाबतीत काय होईल? तर पहिली संख्या अधिक असेल, दुसरी संख्या वजा असेल आणि ह्या दोघांचा भागाकार करायचा असेल, तर येणारं चिन्ह संख्येला हे वजाच असणार आहे. त्याचबरोबर पहिली वजा आणि दुसरी संख्या अधिक असेल आणि त्या दोघांचा भागाकार होणार असेल, तर येणाऱ्या संख्येला सुद्धा वजा चिन्ह असणार आहे. हा झाला विरुद्ध संख्यांचा नियम, विरुद्ध चिन्हांचा नियम. तर अशा पद्धतीनं हा नियम आहे. यावर आधारित उदाहरणं पाहूया आपण, की बघा आता कशा पद्धतीनं. जसं की आता भागाकाराचा नियम पाहिला आपण, तर पहिली संख्या आपण 10 घेतली आणि दुसरी संख्या 5 घेतली, तर ह्या दोघांचा
जो भागाकार येईल तो 2 येणार आहे आणि याला चिन्ह कोणतं येणार आहे? तर 10 आणि 5 ला हे अधिक चिन्ह आहे. म्हणजे इथं जरी नसलं तरी आपण ते आहे असं समजायचं. मग समान चिन्ह असतील तर त्या संख्येचं चिन्ह द्यायचं अधिक चिन्ह. म्हणजे हे 2 उत्तर आपलं आलेलं आहे. त्याचबरोबर -10 भागिले -5 असं असेल, तर उत्तर आपलं हे 2च येणार आहे. म्हणजे हे वजा चिन्ह आणि हे वजा चिन्ह गायब होणार आहे. त्याच पद्धतीनं विरुद्ध चिन्हांचा नियम कसा असेल? समजा +10 भागिले -5 असा असेल, तेव्हा आपलं उत्तर -2 असं येणार आहे. कारण आपल्याला काय? वजा चिन्ह द्यायचं होतं. त्याच पद्धतीनं -10 भागिले 5 असा असेल, तरी देखील -2च उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गुणाकार आणि भागाकार नियम, त्याचबरोबर बेरीज आणि वजाबाकी नियम हे खूप इम्पोर्टंट आहेत आणि प्रत्येक ठिकाणी याचा उपयोग होत असतो. आत्तापर्यंत आपण ह्या 2 संख्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. काही प्रश्न असे येतात 5 - 3 + 4 - 7 - 1 तर ह्याचं तुम्हाला उत्तर काढता येणं अपेक्षित आहे. आतापर्यंत आपण 2 संख्यापर्यंत हा नियम पाहत होतो. परंतु ज्यावेळेस अशा संख्या येतात 4, 5 त्यावेळेस काय करायचं? हे सुद्धा आपण उदाहरणांच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या महास्पर्धा स्कॉलरशिप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.